आय एम वॉट आय एम बिकॉज ऑफ हर. म्हणजे ते मी आता वेन आय एम रेझिंग माय डॉटर त्यावेळेला मला असं वाटतं हे नाही करायचं ते नाही करायचं, बट यु नो वाईल ग्रोईंग अप मला असं वाटत नाही आय डिड डू दिस राईट यु नो. पण इव्हेंच्युअली यू एंड अप डुईंग दोज सेम थिंग्स बिकॉज आय थिंक द क्रक्स रिमेन्स अँड दॅट इज द safety and the best for your child, right? So I think I am what I am because of her. मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यात दोन आया आहेत. एक आई जिने मला जन्म दिला आणि दुसरी आई जिने मला परत 2-2.5 वर्षापूर्वी जन्म दिला. सो आय थिंक आय एम रिअली ब्लेस्ड इन दॅट सेन्स की आणि खूप शिकलो आहे मी या दोघींकडनं एकंदरीतच. सो आय थिंक एव्हरी वन ऑफ अस आपण जे काय असतो ते त्यात आईचा खूप मोठा वाटा असतो. सो आणि 2 आयांचा वाटा असेल तर सोने तर सुवात. माझं तर म्हणजे तर मी खूप द्वाड होतो लहानपणापासून. होतो म्हणजे आहे तर आईमुळेच म्हणजे अभ्यास न करण्यापासून सगळं त्यावेळेस जे होतं तर मी खूप मार खाल्लेला आहे. खूपच म्हणजे अभ्यास म्हणजे जर आई नसती तर मी खूप वाया गेलो असतो. म्हणजे वेगळ्याच एका कुठल्या तरी क्षेत्रामध्ये मी काहीतरी भलतंच करत असतो. तर आईनी जे काय घडवलंय त्यावेळेस असं वाटायचं की खूपच त्रास आहे हा आईचा, खूप त्रास आहे मला, नाही करायचं तरी माझ्या डोक्यावर बसले. पण तसं नाहीये. आईनी ते केलं ते आता मला जाणवतं ते किती गरजेचं आहे आणि किती नाही. जे काय आहे ते आईमुळे आहे. त्यामुळे आणि ना तेव्हा आया मदर युज्ड टू हो. टेल अस की तू आई होशील ना तेव्हा तुला हो, कळेल. तेव्हा कळेल. आणि त्याचा काही कॉन्टेक्स्टच नव्हता म्हणजे त्या वेळेला. बट टुडे every word, every sentence, every behavior comes back with a double force, you know. She was right. she was right. लहानपणापासून म्हणजे ऑफकोर्स सगळ्या गोष्टी आईकडनं शिकले आणि आपल्याला आईसारखंच व्हायचं असतं. मला माझ्या आईसारखंच व्हायचं होतं आणि तसंच व्हायचा प्रयत्न केला. पण आत्ता जसं आपण म्हणतो ना की जसं मॅम म्हणाले आई असं म्हणायची लहानपणी की तू आई झाली की तुला कळेल आई काय असते. पण मी खऱ्या आयुष्यात अजून आई झाली नाही. पण 6 महिन्याआधी जेव्हा माझे बाबा वारले त्यानंतर खरंच माझ्या कारण आई बाबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं आणि ते खूपच दोघं कनेक्टेड होते. आणि अचानक आई एकटी पडली त्यामुळे ती थोडीशी लहान बाळासारखी वागायला लागली. सो आता मी माझ्या आईची आई झाली आणि ते मला इतकं सारखं जाणवत आहे ना. सो मला असं वाटतं की जे म्हणजे आधी रोड क्रॉस ती मला करवायची माझा हात पकडून. आता असं होतं की आई थांब माझा हात पकड मी तुला रोड क्रॉस करते. सो आय हॅव बिकम अ मदर नाव. सो दिस इज द होल सर्कल. की रडतीये मी. आईबद्दल बोलायचं. माझी भाषा, माझं शरीर, माझं मन, माझं व्यक्तिमत्व मला आजही घडवणारी, माझ्याशी खूप खूप भांडणारी, माझ्यावर या जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी आणि सगळं तिने शिकवलं जे जे चांगलं आहे पर्सनॅलिटी. आणि आजही पांघरूण नीट आहे की नाही हे बघते ती. आजही ती ते सगळं देते. पण एक चांगलं आहे की ती स्वतंत्रपणे स्वतः आता मस्त जगते. म्हणजे माझ्यासोबत राहते, मी तिच्यासोबत राहतो. पण आई मस्त आहे, छान आहे, कडक आहे, मस्त आहे माझी आई. माझ्या आईचं साधेपणा म्हणजे साधेपणा प्रो मॅक्स. साधेपणा मी बालवाडीत असताना असं व्हायचं की आई शाळेत सोडायला मला यायची आणि मला एकदा आतमध्ये सोडल्यानंतर मी खूप रडायचो. मला शाळेत जायचं नसायचं की आई तू नको सोडून जाऊस. तर ती म्हणे मी इथेच आहे, मी इथेच थांबते, तू जा मस्त मजा कर, छान तुझे मित्रमैत्रिणी भेटतील सगळे आणि मग नंतर ये, मी इथेच थांबेन. तर आता त्या वयात काही कळत नव्हतं पण आई मला सोडायची. मी एकदा आत गेल्याची खात्री केल्यानंतर घरी जायची. घरचं सगळं स्वयंपाक भांडी काय जी काही कामं असतील ती सगळं करून सेम साडी नेसून परत यायची मला घ्यायला. आणि मला असं वाटायचं की अरे आई तर दिवसभर थांबली होती इथे
तर मी तिला विचारायचो तुला घाम कसा नाही आला, एवढी तू उन्हात होती वगैरे, काही कळायचं नाही. आई काय नाही, मी थांबले होते सावलीत, आता तू येणार म्हटल्यावर मग एकदम परत तयार झाली, फ्रेश वाटते मला वगैरे. आणि मी त्याच समजुतीमध्ये छान आनंदात तिचा हात धरून घरी जायचो. तर 1-2 मित्रांना मी सांगायचं पण की माझी आई दिवसभर थांबते बाहेर, कारण त्यांचे पालक जाऊन येऊन करतात वगैरे, तर मला काही कळायचं नाही. तर तेव्हाची ती भावना आजही आहे. आता 2 वेगळ्या शहरांमध्ये राहतो. नाशिकला अगदीच गणपती दिवाळीपुरतं किंवा फार कमी वेळापुरतं जाणं येणं होतं, पण तरी तिची तक्रार नसते. कधीतरी एकदा थोडं येत जा रे जास्त, याच्या पलीकडे कधी तिच्याकडून असा सूर कधीच निघत नाही की तुम्ही येतच नाही, मला भेटतच नाही वगैरे. तर फार कमी वेळेला तिला मी तक्रारी करताना ऐकलंय. इनफॅक्ट माझे बाबा फार बोलत नाहीत, त्यांना असं वाटत असतं की आम्ही जास्त भेटावं. मग आई कधीतरी चहा पिता पिता सहज गप्पा मारता मारता मध्ये बघ तुझा काय कार्यक्रम बघत होते, अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आला आणि मग मला परत ते लागतं. तर माझी आई म्हणजे अशी साधेपणा प्रो मॅक्स आहे. आणि तिच्याबद्दल अजून काही सांगण्यापेक्षा मला ते फिलिंग अजूनही आहे की ती शाळेच्या बाहेर माझ्या आहे अजूनही पूर्ण वेळ. त्यामुळे मी कधी गेलो की ती असणारच आहे तिथे त्याच साडीमध्ये. आणि आई ही व्यक्ती नाही आहे नुसती. हा, आई ही व्यक्ती नाही, आई ही वृत्ती आहे. ती काय आमच्या आईच्या वयाची आहे का ती नाही, तिच्याकडे वृत्ती आहे. ती वृत्ती असली ना तर कोणीही आई होऊ शकतं. पुरुष सुद्धा आई असतो. ती वृत्ती आहे. त्यामुळे जिथे जिथे ममत्व आहे तिथे तिथे आई आहे. जिथे जिथे सृजन आहे, निर्माण करण्याची क्षमता आहे, तिथे तिथे आई आहे. जिथे जिथे भाषा आहे तिथे तिथे आई आहे. आई सगळीकडे चराचरात व्यापून आहे. आई ही वृत्ती.